सव्वीस मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. ना समोसा ना कचोरी, करायला खूप सोपे आणि चवीला जगात भारी. तर आज आपण बनवतोय खमंग, कुरकुरीत आणि खारीप्रमाणेच भरपूर सारे लेयर्स असणारे आलू पफ पॅटीस. चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्याआधी नेहमीप्रमाणे छोटीशी रिक्वेस्ट आहे. रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता सुरुवातीला आपल्याला ताट घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चाळणी ठेवून चाळणीवरती आपल्याला 2 कप मैदा घ्यायचा आहे. कपाच्या ऐवजी तुम्ही मैदा वाटीने सुद्धा मोजून घेऊ शकता. आता मैदा आपल्याला अशा प्रकारे चाळून घ्यायचा आहे. मैदा चाळून घेतल्यामुळे पफ जे आहेत आपले छान हलके आणि कुरकुरीत व्हायला मदत होते, म्हणून इथे आपण मैदा चाळून घेतला आहे. आता या मैद्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता 2 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे. नॉर्मल तेलाचा इथे वापर करायचा आहे. तेल गरम करून घ्यायची गरज नाही. आता हे तेल आपल्याला मैद्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. मैद्याच्या प्रत्येक कणाला तेल लागलं गेलं पाहिजे, म्हणजे मग आपले पॅटीस मस्त हलके आणि कुरकुरीत व्हायला मदत होते. तर तुम्ही पाहू शकता तेल मी अगदी छान लावून घेतलं आहे. आपण घातलेलं मोहन परफेक्ट झालं आहे. अशी मूठ वळली की अगदी सहज आपली याची मूठ वळली जाते. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याला चांगलं मळून घ्यायचं आहे. हे मळताना खूप जास्त घट्टही मळायचं नाही आणि खूप जास्त सैलही मळायचं नाही. अशा प्रकारे आपल्याला याला मळून घ्यायचं आहे. तर इथे पीठ मी अगदी छान मळून घेतले. ना खूप जास्त घट्ट आहे ना खूप जास्त सैल आहे. आता पीठ भिजण्यासाठी आपण 15 मिनिटे असं साईडला ठेवून देऊयात. आता गॅसवरती कढई ठेवायची आणि त्यामध्ये 1 ते 1.5 पळी तेल घालायचे. तेल तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचे, 1 चमचा जाडसर कुटलेले धने घालायचे, 1 चमचा जाडसर कुटलेली सोप घालायची आहे आणि याला थोड्या वेळ आपल्याला असंच परतू द्यायचं आहे. हे असं छान परतलं की लगेच यामध्ये 1 चमचा कुटलेलं आलं घालायचं आहे. आता 1 हिरवी मिरची बारीक चिरून घालायची आहे. आता गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आणि हिरवी मिरची, आलं आपल्याला खमंग परतून घ्यायचं आहे. आलं आणि हिरव्या मिरचीचा कच्चेपणा जाईल इतपत याला आपण परतून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता आलं आणि हिरवी मिरची छान परतली आहे. आता यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे. अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिकही करू शकता. आता इथे मी अर्धी वाटी पनीर घेतले बारीक तुकडे करून. हे पनीर देखील आपल्याला कमी गॅसवरती या फोडणीमध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे. इथे तुम्ही मटार देखील वापरू शकता. मटार असतील तर पनीर आणि मटार तुम्ही सोबत घाला आणि त्याला छान परतून घ्या. तर तुम्ही इथे पाहू शकता आपलं पनीरसुद्धा छान परतलं आहे. आता लगेच यामध्ये आपण उकडलेले बटाटे मॅश करून घालायचे आहेत. तर 3 उकडलेले बटाटे मी साल काढून हाताने कुस्करून घेतलेत आणि मग यामध्ये घालते. आता लगेच आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हा बटाटा या फोडणीमध्ये आपल्याला छान एकजीव करायचा आहे, म्हणजेच मिक्स करायचा आहे. या पद्धतीने तुम्ही पफचं स्टफिंग करून पहा, चवीला खूप भन्नाट लागतं. आपण यामध्ये पनीर घातलेलं आहे. पनीरमुळे या स्टफिंगला एक वेगळी चव येते. आपल्याला आता हे बटाटे आणि पनीर छान एकजीव करून घ्यायचे आहेत. थोडंसं याला मॅश करत आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता बटाटा आणि पनीर आपला छान एकजीव झाले, छान मिक्स झालेलं आहे. इथे आपलं स्टफिंग तयार आहे. पण गॅस बंद करण्याअगोदर यामध्ये आपल्याला भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे. आता अर्धा लिंबू आपल्याला यामध्ये पिळून घ्यायचं आहे. लिंबामुळे या स्टफिंगला छान चटपटीत अशी चव येते. लिंबाच्या ऐवजी तुम्ही यामध्ये 1 चमचा आमचूर पावडर देखील वापरू शकता. आता कोथिंबीर आणि लिंबाचा रस आपण यामध्ये चांगला मिक्स करून घेऊयात. गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे. हा मसाला करायला खूप सोपा आहे, पण चवीला भन्नाट लागतो. अगदी सिंपल आणि सोपा असा हा बटाट्याचा मसाला आपण तयार केलेला आहे. आता लगेच गॅस बंद करायचा आहे आणि हे स्टफिंग आपल्याला थंड होण्यासाठी दुसऱ्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. आता इथे पीठ भिजूनसुद्धा 15 मिनिटे झालीत आणि तुम्ही पाहू शकता पीठ आपलं अगदी छान भिजलं आहे. याला थोडंसं आपण मळून घेऊयात, म्हणजे ते छान एकजीव होईल. आता आपण याला मळून घेतल्यानंतर याचे एकसारखे आपल्याला उंडे तोडून घ्यायचे आहेत. तर इथे मी 1 साईजचे 8 उंडे तयार करून घेतलेत. आता याला आपल्याला असंच थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे साईडला. आता लगेच आपण साठा बनवायला घेऊयात. त्यासाठी इथे वाटीमध्ये मी 2 चमचे तूप घेतले. आता यामध्ये आपल्याला 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे. कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी तुम्ही मैदा देखील वापरू शकता. आता तुपामध्ये आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे. याला 2 मिनिटे चांगलं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे अशा प्रकारे याची क्रीम तयार होईल, म्हणजे स्मूथ अशी पेस्ट तयार होईल. तुम्ही पाहू शकता खूप मस्त आपला इथे साठा तयार झाला आहे. आता तयार साठा आपण साईडला ठेवून देऊया आणि लगेच पुढची कृती पाहूयात.
आता आपण तयार केलेला उंडा घ्यायचा आहे आणि याला आपल्याला अगदी पातळ लाटून घ्यायचं आहे. लाटताना मध्ये जर तुम्हाला मैदा लागत असेल तर तुम्ही मैदा लावून याला लाटून घेऊ शकता. मला सुरुवातीला मैदा लागला नाही, पण नंतर मी याला मैदा लावून छान पातळ असं लाटून घेणार आहे. याला जितकं तुम्हाला पातळ लाटता येईल तितकं याला पातळ लाटायचं आहे, म्हणजे पफचे जे लेयर्स आहेत त्या छान कुरकुरीत होतात. तर तुम्ही पाहू शकता मी याची छान अशी पातळ पोळी लाटून घेतली आहे. तर इथे तुम्हालासुद्धा अशाच प्रकारे जितकी पातळ लाटता येईल तितकी पातळ याची पोळी लाटून घ्यायची. आता तयार पोळी आपण साईडला ठेवूया आणि राहिलेल्या सर्व पोळ्या आपण अशाच प्रकारे लाटून घेऊयात. प्रत्येक पोळी आपल्याला वेगळी ठेवायची म्हणजे ती एकमेकाला चिकटत नाही. इथे मी 8ही पोळ्या लाटून घेतल्यात. आता आपण तयार केलेला साठा अशा प्रकारे पोळीला आपल्याला लावून घ्यायचा आहे. हातानेच लावायचा आहे म्हणजे तो आपल्याला व्यवस्थित लावता येतो. साठा लावून झाला की असा मैदा देखील आपल्याला थोडासा भुरभुरून घ्यायचा आहे. आता लगेच यावरती आपल्याला दुसरी पोळी ठेवायची आहे. व्यवस्थित ठेवायची आहे, मध्ये हवा राहता कामा नये. अशाच प्रकारे आता आपल्याला एकावर एक 4 पोळ्या ठेवायच्या आहेत आणि त्याला साठा लावून थोडासा मैदा देखील भुरभुरून घ्यायचा आहे. आता 4ही पोळ्या एकमेकावर ठेवून झाल्या की आपल्याला असं थोडंसं याला लाटून घ्यायचं आहे. आता लाटल्यानंतर परत याला वरतून साठा लावून घ्यायचा आहे. व्यवस्थित आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे. आता परत थोडासा मैदा देखील यावरती भुरभुरून घ्यायचा आहे म्हणजे याच्या लेयर्स छान सुटतात. आता आपल्याला याला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि प्रत्येक वेळी आपल्याला असा साठा लावून घ्यायचा आहे म्हणजे याच्या लेयर्स जे आहेत छान सुटतात. आता दुसरा फोल्ड आपल्याला यावरती द्यायचा आहे आणि याला देखील आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे. ज्याप्रमाणे आपण चौकोनी पराठा बनवताना याचा उंडा तयार करतो अगदी तसाच आपल्याला याचा उंडा तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता छान याचा चौकोनी उंडा तयार झाला आहे. आता आपण याला लाटून घेऊयात. शक्यतो याची आपल्याला चौकोनीच आकारामध्ये पोळी लाटून घ्यायची आहे. इथे मी मोठी अशी पोळी लाटून घेतली आहे. आता आपल्याला एक सुरी घ्यायची आहे आणि याच्या कडा अशा थोड्याशा कट करायच्या आहेत म्हणजे याच्या लेयर्स ज्या आहेत छान सुटतात तेलामध्ये टाकल्यानंतर. या ज्या कट केलेल्या कडा आहेत त्या तुम्ही अशाच तळून घेऊ शकता. छान कुरकुरीत लागतात खायला आणि चहासोबत त्याला सर्व करू शकता मठरी म्हणून. खूप टेस्टी लागतात. तळून पहा एकदा आणि खाऊन देखील पहा. आता पहा मी याला छान चौकोनी आकार देऊन घेतला आहे. आता आपल्याला असा मध्यभागी याला कट द्यायचा आहे. आता हा पहिला कट देऊन झाला की पोळपाट आपल्याला फिरवून परत असा एक कट द्यायचा आहे म्हणजे याचे छान चौकोन तयार होतील. तर पहा खूप मस्त आपले हे चौकोन तयार झालेत. आता यामध्ये आपण स्टफिंग भरून घेऊयात. तर अशा प्रकारे आपल्याला तयार स्टफिंग घेऊन यामध्ये भरून घ्यायचे. खूप जास्तही भरू नका. यामध्ये स्टफिंग थोडंसं कमीच भरावं लागतं. स्टफिंग भरून झालं की अशा प्रकारे आपल्याला याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे हे तेलामध्ये तळताना सुटत नाही. पाणी लावून झालं की याला आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करायचं आहे. फोल्ड केल्यानंतर आपल्याला याच्या कडा न दाबता पहा असं थोडंसं स्टफिंगच्या जवळ आपल्याला दाबून घ्यायचं आहे म्हणजे स्टफिंग बाहेर येत नाही तळताना. कडेला जर तुम्ही दाबलं तर याचा लेयर्स बिलकुल तेलामध्ये सुटणार नाही. तर कडेला न दाबता मी ज्याप्रमाणे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तुम्हाला याला चांगलं दाबून घ्यायचं आहे, प्रेस करून घ्यायचं आहे. आता इथे आपला एक पॅटीस तयार झाला आहे. आणखी एक मी तुम्हाला बनवून दाखवते. सेम पद्धतीने आपल्याला स्टफिंग भरून घ्यायचं आहे. स्टफिंग भरून झालं की याला कडेला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे. पाणी लावल्यामुळे याच्या कडा ज्या आहेत त्या छान चिकटतात. आता पाणी लावून झालं की आपल्याला असं फोल्ड करायचं आहे आणि याला चांगलं प्रेस करायचं आहे. कडेला प्रेस न करता मध्यभागी आपल्याला याला प्रेस करायचं आहे म्हणजे स्टफिंग बाहेर येत नाही आणि याच्या कडासुद्धा तेलामध्ये छान सुटतात. अशाच प्रकारे आपल्याला आता सगळे पॅटीस बनवून घ्यायचे आहेत. पॅटीस बनवून झाले की लगेच आपल्याला तळून घ्यायचे आहेत. इथे मी तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. पॅटीस तळण्यासाठी आपल्याला तेल अगदी हलकं गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी छोटासा पिठाचा गोळा टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकता थोड्या वेळाने तो वरती आला आहे. अगदी हलकं तेल आपलं गरम झालेलं आहे. अशाच तेलामध्ये आपल्याला पॅटीस सोडायचे आहेत. कमी गरम तेलामध्ये आपण जर पॅटीस सोडले तर त्याला लेयर्स खूप छान पडतात. आता हे पॅटीस आपण असेच तळू देऊयात. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची म्हणजे लोच ठेवायची आहे. तर तुम्ही पाहू शकता पॅटीस आपले थोड्या वेळानंतर छान तळलेत आणि याच्या लेयर्स देखील सुटायला लागल्यात. आता थोडेसे तळल्यानंतर आपल्याला याला आलटपलट करून मस्त खमंग कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडासा गॅस वाढवू शकता लेयर सुटल्यानंतर. जर याच्या लेयर सुटल्या नसतील तर गॅस सध्याच नाही वाढवला तरीसुद्धा चालेल. जेव्हा याच्या लेयर्स छान सुटतात तेव्हा तुम्ही याला थोडासा गॅस मोठा करून तळू शकता. तर तुम्ही पाहू शकता खूप छान असा याला लेयर्स सुटल्यात. आता याला आपण असंच आलटपलट करून छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊयात. तुम्ही पाहू शकता आपले पॅटीस अगदी मस्त कुरकुरीत खमंग तळले गेलेत. आता आपण हे बाहेर काढून घेऊयात.
पॅटीस तळताना पहा बिलकुल घाई करू नका. अगदी कमी गॅसवरती तुम्हाला हे पॅटीस तळून घ्यायचे म्हणजे जे छान आतपर्यंत कुरकुरीत तळल्या जातात. आता इथे आपले मस्त असे पॅटीस तयार झालेत. राहिलेले पॅटीससुद्धा मी अशाच पद्धतीने तळून घेते. इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण पफ पॅटीस मी तयार करून घेतलेत आणि खूपच मस्त खमंग कुरकुरीत आपले हे पॅटीस तयार झालेले आहेत. याच्या लेयर्स पाहू शकता खूप सुंदर सुटलेले आहेत आणि मस्त कुरकुरीत देखील झालेले आहेत. असे पफ पॅटीस आपण रोज तर नाही बनवून खाऊ शकत, पण एखाद्या वेळेस बनवायला काहीच हरकत नाही. खूप सोपे आहेत आणि चवीलाही तितके टेस्टी लागतात. ट्राय करून पहा. रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या सावी झोम मराठीला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका. तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.